नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? एका वाक्यात तुम्हाला वर्णन करू. कोलंबोचा पाऊस आणि सोनल दिनुशा भारतीय संघाच्या विजयामध्ये अडथळा बनून उभे राहिलेले आहेत. कारण चौथ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना संथ होत जाणारी खेळपट्टी भारतीय गोलंदाजांसमोर असंख्य आव्हान निर्माण करून गेली. त्याच्यातनं सुद्धा मार्ग काढून विजयाकडे प्रवास भारतीय संघ करतो आहे. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. गोलंदाजीबद्दल बोलणार आहे, अडचणी काय येत आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे, नो बॉल्स बद्दल बोलणार आहे आणि सोनल दिनुशा आणि पसिंधू सूर्यबंधारा यांच्या फलंदाजीबद्दल सुद्धा बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. इतके कसोटी सामने पाहिले, परंतु दोनच देश असे आहेत. एक दक्षिण आफ्रिकेचं न्यूलंड्स ग्राउंड आणि दुसरं म्हणजे श्रीलंकेतली काही मैदानं, खास करून कोलंबोची मैदानं. 5 दिवसाच्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या 3 दिवसावरती फलंदाजांचं राज्य असतं, शेवटच्या 2 दिवसांवरती गोलंदाजांचं राज्य असतं, असं आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेलं आहे. न्यूलंड जे केपटाऊनचं ग्राउंड आहे, तिथे शेवटची 2 दिवस बॅटिंगला बरी होत गेलेली मी पाहिलेले आहेत. सचिनची 51 शतक तिथं झालेलं होतं. त्या सामन्याचा तुम्ही बघा, जॅक कॅलिसनी शेवटच्या दिवशी आपल्याला चोपून काढलं होतं आणि आपण काही करू शकलो नव्हतो. या मैदानावरती सुद्धा गेल्या सामन्यामध्ये सुद्धा तिसऱ्या दिवशी जेवढ्या गोलंदाजांना मदत मिळत होती तेवढी चौथ्या दिवशी मिळालेली नाहीये, असं मला वर्णन करावंसं वाटतं. कारण झाल्या 2 गोष्टी. एक म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि ही आच्छादनं अंथरली जातात त्यावेळेला खेळपट्टी हवामानामुळे, कारण प्रचंड ऊन लागलेलं नसल्यामुळे, ढगाळ हवामान असल्यामुळे आणि त्याच्याचबरोबर साधारणपणे एअर कंडिशनिंग सारखी अवस्था होते काय, हा माझा मुद्दा आहे. कारण कव्हर्स टाकली गेलेली आहेत, त्याच्यावरती पाणी आहे आणि खाली खेळपट्टी आहे. त्यामुळे हा थंडावा जो आहे तो खालच्या खेळपट्टीला चांगलं करून जातो का, हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. कुणी याच्यातलं जर का तरबेज असलं तर त्यांनी सुद्धा प्रकाश टाकावा. त्यामुळे झालं काय, खेळपट्टी पूर्णपणे कोरडी झाली नाही, संथ होत गेली. बॉल वळतोय परंतु संथ होत जातोय. साईराज बहुतेलेने पत्रकार परिषदेमध्ये आणि नंतर सुद्धा बोलताना मला छान पॉईंट सांगितला. तो म्हणला, सुनंदन होतं काय की एकीकडे खेळपट्टी स्लो होत चालली आहे, त्याच्याबरोबर कुकाबुरा चेंडू सुद्धा मऊ होत जातो. आउटफील्ड वरती जर का पाण्याचे थोडेसे अंश असला तर त्यांनी जी सीम असते, शिवण असते, ती सुद्धा सॉफ्ट होत जाते. मग गोलंदाजाला वाटतं बॉल आपला निघत नाहीये, टप्पा पडून निघत नाहीये, म्हणून तो स्पीड वाढवतो आणि मग बॉल बॅटीत यायला लागतो. अशा खिंडीमध्ये स्पिन बॉलर सापडतात आणि मग गडबड होते. हे म्हणत असताना पहिल्यांदा मी सूर्या बंधाराच्या 2 हुकलेल्या शतकांबद्दल बोलू इच्छितो. दोन्ही इनिंग मध्ये त्यांनी 80 आणि 92चा, पहिल्या इनिंगला 80, दुसऱ्या इनिंगला 92ची खेळी केली. अप्रतिम बॅटिंग केली, अप्रतिम. कारण गेल्या सामन्यामध्ये दिनेश चंडीमलच्या जागी त्याला संधी मिळालेली होती. उडारा जो ओपनिंग बॅट्समन आहे किंवा दुसरा म्हणजे मिशारा, ह्यांनी संधीचं सोनं केलं नाही जेवढं सूर्या बंधारांनी केलंय असं मला वाटतं. आणि त्यांनी आज केलेली बॅटिंग ही वेगळ्या लेव्हलची बॅटिंग होती, तब्येतीत बॅटिंग केलेली होती. आणि त्याच्याचबरोबर सोनल दिनुशा हा अक्षरशः कबाब में हंडी, जे कालपासून मी म्हणतोय, ती गळ्यात अडकलेल्या हाडकासारखी झाली. आउटस्टँडिंग बॅटिंग तो करतोय. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा त्यांनी जे शतक केलं, शतक करत असताना ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि शतक करताना मारलेला त्याचा पुलचा शॉट मी विसरू शकत नाही. साईराज बहुतेलेनी सुद्धा त्याचं मन मोकळेपणाने कौतुक केलंय त्याच्या बॅटिंगचं आणि त्याच्या बॅटिंगला क्लास होता असं त्याचं म्हणणं होतं आणि हे आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे झालं काय की जरी भारतीय गोलंदाजांना थोडं यश मिळत होतं तरी पूर्ण आणि पटकन यश मिळत नव्हतं. थांबायला लागत होतं, कष्ट करायला लागत होते, ऑल आऊट करायला धडपडायला लागत होतं आणि समोरचे संघातल्या पार्टनरशिप या संघाला त्रास देऊन जात होत्या. याच्यामध्ये मानव सुतारचं कौतुक करायला लागेल, कारण मानव सुतारनी आज केलेल्या बॉलिंगमध्ये संयम सुद्धा होता. आणि मी असं म्हणेन, बापरे, पाऊस चांगला जोरात आलाय, मला थोडंसं हलायला लागेल. कारण सारांश जैननी जे पहिल्या इनिंगमध्ये म्हणजे खास करून सामन्याच्या 3ऱ्या दिवशी जी गोलंदाजी केली त्याच्याविषयी आपण टीका केली. खूप जणांना हे कळलं नाही. मी त्याला एकदम बेकार बॉलर म्हणत नाहीये, कारण
पहिला कसोटी सामना तो खेळतोय, थोडेसे नर्व्स असतात, थोडेसे पोटात फुलपाखरं नाचत असतात, या गोष्टीची मला कल्पना आहे. पण त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजीत तिसऱ्या दिवशी छाप पडली नाही, हा मुद्दा होता जो तुम्हाला नाकारता येणार नाही. परंतु तो बदल मात्र त्यांनी चौथ्या दिवशी केलेला दिसला. जर तो रिलॅक्स दिसला आणि संघाने सुद्धा त्याला पाठबळ दिलं, कारण पहिल्यांदा चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर सारांश जैनच्या हाती बॉल देण्यात आला आणि त्यांनी पहिल्यांदा लाहिरू कुमार आणि नंतर शतकवीर सोनलला आउट काढलं आणि डाव संपवला. जेमतेम 200ची आघाडी, 200च्या पुढची आघाडी मिळाली. पण एकीकडे हा पडणारा पाऊस, आता सुद्धा मी रेकॉर्ड करताना पाऊस पडतोय, रेस अगेन्स्ट टाइम आहे भारताची, कारण हा कसोटी सामना कसंही करून जिंकायचा आहे. वेळ कमी पडायची शक्यता आहे, पावसाची शक्यता आहे. म्हणून गोलंदाज दमलेले असून सुद्धा, कारण 90 ओव्हरचा जवळपास आपण मारा केला, दमलेले असून सुद्धा आपण लगेच फॉलो ऑन देण्याचा निर्णय घेतला, जो अत्यंत योग्य होता. आणि तो फॉलो ऑनचा निर्णय झाल्यानंतर परत एकदा श्रीलंकेचे सलामीचे फलंदाज लवकर बाद करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं होतं. एक सिराजने आउट काढलं उडाराला, दुसरा अत्यंत प्रॉमिसिंग वाटणारा आक्रमक जो आहे मिशारा, त्यालाही आउट काढण्यात यश आलेलं होतं. पण त्याच्यानंतर कमिंडू मेंडिस आणि सूर्या बंदारांनी केलेली भागीदारी, केलेली बॅटिंग ही लाजवाब होती. तब्येतीत बॅटिंग केली, बॉलर्सनं डोक्यावर बसून दिलं नाही, पुढे सरकावून हवेत फटके मारताना सुद्धा ते घाबरलेले नाहीये. आणि त्यांनी केलेल्या बॅटिंगनी भारतीय संघाला प्रचंड घाम गाळायला लागलेला आहे. आणि तो घाम गाळत असताना लंच ते टी टाईममध्ये अत्यंत कमी यश मिळालं. एक विकेट फक्त मेंडिसची आपल्याला मिळाली आहे, कारण त्यांनी घाई केली. तो चांगला खेळत होता, त्याला अजून खडूस बॅटिंग करायची गरज होती, ती त्यांनी केली नाही. आणि टी टाईमला असं वाटत होतं, बाप रे, विकेट कोण काढणार, ऑल आऊट दुसऱ्या इनिंगचा कधी होणार, कारण तोपर्यंत आघाडी जी होती ती संपवत आणण्यात जमा होती. कारण श्रीलंकन फलंदाजांनी टिचू बॅटिंग केली नाही, सकारात्मक बॅटिंग केली, हे सुद्धा कबूल करायला लागेल. आणि मी म्हणेन चहा पानानंतर भारतीय संघाला यश मिळालं. मेंडिसची विकेट आणि त्याच्यानंतरच्या चहा पानानंतरच्या 3 विकेट्स, अशा 4 विकेट्स आपल्याला 40 रन्समध्ये काढता आल्या, म्हणून जीवात जीव आला. आणि हे करत असताना सगळ्यांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रसिद्ध कृष्णाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मानव सुतार आणि याच्या बॉलिंगमध्ये सुद्धा दम लावून त्यांनी केलेला होता. आणि याच्यामध्ये ती गंमत बघायला मिळाली की नो बॉल टाकले जात होते. हा मुद्दा नंतर साईराज भोवतेलेंना विचारण्यात आला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, हे आम्हाला अजिबात आवडत नाहीये नो बॉल टाकण्याची गोष्ट, कारण नो बॉल टाकला आणि जर का विकेट मिळाली तर तुम्हाला धरणी माते पोटात घे, ही अवस्था तुमची होते. मी तर म्हणेन की जर पांढऱ्या चेंडूवरती खेळत असताना, वन डे आणि T20 खेळत असताना नो बॉल टाकायची गोलंदाजाची हिंमत होते का? फ्री हिट मिळते आणि मग गडबड होते. या गोष्टीचा जर का विचार केला तर कसोटी सामन्यातही नो बॉल टाकणं हे चुकीचं आहे, हे साईराज भोवतेलेंनी कबूल केलेलं आहे. आत्ताच्या घडीला स्कोरबोर्ड दाखवतोय 229 धावा, 16 धावांची आघाडी फक्त श्रीलंकेला मिळालेली आहे. आणि अजून 4 फलंदाज बाद करायचे, त्याच्यामध्ये सोनल दिनुशा आहे. म्हणून मी म्हणलं, एकीकडे पाऊस, दुसरीकडे सोनल दिनुशा, हे आपल्या विजयाच्या वाटेत अडथळा बनून उभे आहेत. पण मला खात्री आहे सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ अडथळा दूर करतील आणि विजयाचं ध्येय हे हाती घेतील. माझी मतं तुम्हाला सांगितली, तुमची मतं काय आहेत मला नक्की कळवा. नो बॉल्स बद्दल तुमचं मत काय मला नक्की कळवा. जे मी म्हणलं की वन डे आणि T20 मध्ये नो बॉल टाकायची हिंमत होत नाही, मग टेस्ट क्रिकेटमध्ये का? या गोष्टींच्या बद्दल मी माझी मतं मांडली. तुमची मतं तुम्ही नक्की मांडा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जरा काढता पाय घेतो, कारण पाठीवरती पाऊस पडतोय. बाय बाय.